जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या धडाडे मॅथ्स. म्हणजेच आता आपण याचं नाव चेंज केलेलं आहे. तर मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण जे काय 2024ला पेपर झाले होते ते पेपर बघणार आहोत. त्यामध्ये आजचा आपला पहिला पेपर असेल नवी मुंबई. तर मित्रांनो, नवी मुंबईचा आज आपण पेपर बघणार आहोत. तर त्यामधील जेवढे काही गणिताचे प्रश्न होते या संपूर्ण गणिताच्या प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2, 3चा वर्ग 3 डॅश 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 असं करत 27चा वर्ग हे जे काही यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे ती बेरीज या ठिकाणी काढायची. तर या ठिकाणी बेरीज कशी काढणार यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे n इन ब्रॅकेट n प्लस 1 ब्रॅकेट क्लोज सेकंड ब्रॅकेट 2n प्लस 1 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 6. याचा अर्थ काय, जी काही शेवटची संख्या असती ती या ठिकाणी तुम्ही nच्या जागेवर लिहायची. म्हणजे शेवटची संख्या किती आहे 27, परत 27 प्लस 1, परत 2n म्हणजे काय 27चे डबल 54 प्लस 1 55 छेदस्थानी 6. या पद्धतीने जर का तुम्ही सॉल्व केलं तर तुमचं उत्तर येऊन जाईल. या ठिकाणी हा प्रश्न रद्द करण्यात आला आहे कारण की या प्रश्नाचं उत्तर ऑप्शनमध्ये नाही आहे. त्याच्यामुळं यापैकी कुठलाही ऑप्शन तुमचं उत्तर नाही. तर सेकंड क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. तर मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे की एकूण मूळ संख्या म्हणजेच 1 ते 100च्या दरम्यान एकूण मूळ संख्यांची बेरीज आहे 25. तर या 25 मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचा अर्थ काय असतो, त्याच संख्येने किंवा एकने जर भाग जात असेल तर त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणून या ठिकाणी 71 ही मूळ संख्या आहे, 73 एक मूळ संख्या आहे, 79 पण मूळ संख्या आहे, पण 77 ही मूळ संख्या नाही. कारण 77ला 11ने भाग जातो, 77ला 7ने भाग जातो, 77ला 77ने पण भाग जातो आणि 77ला 1ने सुद्धा भाग जातो. याचा अर्थ काय, 4 संख्येने या संख्येला जर भाग जात असेल किंवा इतर अजून कुठल्या संख्येने जात असेल तर ती आपली मूळ संख्या नसती. म्हणून आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 77. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती. मित्रांनो, अवास्तव संख्या आपल्याला माहिती पाहिजे. अवास्तवचा अर्थ काय की जी स्पष्ट करता येत नाही, म्हणजे जी संख्येचं आपण उत्तर काढू शकत नाही किंवा जी स्पष्टच करता येत नाही, एक्सप्लेन करता येत नाही, त्याला आपण अवास्तव संख्या म्हणतो. जसं की वर्गमुळात 512 ही जी काय आहे परिमेय संख्या, ही पण एक परिमेय संख्या. पर्याय क्रमांक 4 वर्गमुळात 7 ही पण एक परिमेय संख्या. पण वर्गमुळात -25 ही एक अवास्तव संख्या आहे. कारण की वर्गमुळात 25 याचं उत्तर आपण काढू शकतो 5, पण वर्गमुळात -25 याचं उत्तर आपण काढू शकत नाही. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की याचं उत्तर हे -5 येईल किंवा याचं उत्तर 5 येईल. तर मित्रांनो, हे दोन्ही -5 किंवा 5 हे दोन्ही उत्तर येऊ शकत नाही, याला आपण स्पष्ट करू शकत नाहीत. याचाच अर्थ काय, ती एक अवास्तव संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे बॉडमासवरती. तर स्टार्टिंगला मित्रांनो तुम्हाला हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. तर हे जर सॉल्व केलं म्हणजे 124मधून जर का 107 गेले तर बाकी किती राहती, 24 राहती. मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागेल, म्हणजे 124चं मायनसचं. मग हे प्लस आणि हे मायनस म्हणजे काय होणार, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे हे किती झाले, 24 प्लस 25, 24 प्लस 25 9. एक सेकंद मित्रांनो, म्हणजे जर का 124 वजा 107 केलं तर किती राहतं, 14तून 7 गेले 7, हातचा आला 1, इथं राहतं 17. म्हणजे इथं काय येणार -17. -17 आणि हे 25 किती झाले 12 आणि हे 2 42. मग याचा अर्थ काय, -42 झाले. आता पुढं कोणती संख्या आहे, -108 आणि प्लस 42. म्हणजे 108मधून जर का 42 गेले तर किती राहणार, 108मधून 42 हे 6 आणि 6 66. मोठ्या संख्येचं चिन्ह असेल म्हणजेच -66. -66 परत इथे एक ब्रॅकेट आहे म्हणजे 325
वजा 325 प्लस मायनस वर्गमुळात कंसात मायनस 66. मग हे मायनस आणि हे प्लस म्हणजे काय होणार, मायनस होणार. म्हणजे या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी मायनस, मायनस मायनस काय होतं, प्लस. म्हणजे 325 आणि हे 66 याची जर का बेरीज केली तर 391 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, या ठिकाणी वजा नाही आहे, ते भागिला आहे. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असेल. तर रोमन अंकाचा जर विचार केला तर या ठिकाणी एक्सचा अर्थ 10 असतो. म्हणजे 2 1 झाले 20, व्हीचा अर्थ काय असतो 5, 1 2 3 डॅश म्हणजे हे 3, म्हणजे 25 आणि 5 28, 28 मायनस 4, कारण यालाच आपण 4 म्हणतो. म्हणजे 28 मायनस जर का 4 केलं तर उत्तर किती येतं, काय येतं, 24 येतं. हे भागीला 1 2 3 म्हणजे छेदस्थानी 3, 3 24ला भाग द्या, 3 8 24, म्हणजे उत्तर काय येणार आहे 8. मग पर्यायामध्ये बघा रोमन अंकामध्ये 8 कुठे लिहिलेले आहेत, 5 6 7 8, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती आहे. म्हणजे काय, चुकीची ऑप्शन कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो, पहिलाच ऑप्शन हा चुकीचा आहे. कारण की जर याचा घातांक हा 0 असेल तर याचं उत्तर मित्रांनो 1 असतं. पण या ठिकाणी ए दिलेलं आहे, याचा अर्थ काय, आपलं उत्तर असेल हे, कारण हे चुकीचं आहे, बाकीचे बरोबर आहेत. आता घातांकाचे नियम आहेत मित्रांनो, हे पाठ करून घ्या आणि पाठ पाहिजे ते. जर पाठ असते तर तुमचं उत्तर हे आलं असतं. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघूयात. व्यवहारी अपूर्णांकात डॅश हे चिन्ह संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते. या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे की अयोग्य म्हणजे काय, चुकीचं ओळखायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर बरोबर आहे ना, कारण की डॅश याचा अर्थ काय, ते संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते. दुसरा ऑप्शन आहे कोणतीही संख्या भागिले 0. कोणतीही संख्या म्हणजे 1 छेदस्थानी 0, याचं उत्तर अनंत असते. याचा अर्थ काय, इन्फायनाईट असते, ते काढता येत नाही. म्हणजे हे पण ऑप्शन आपलं बरोबर आहे. त्यानंतर पुढं आहे 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0. म्हणजे 0 भागिले समजा आपण 2 गेलं तरी कोणतीही नसतं, जे वरती असतं का ते असतं, म्हणजे 0. याचा अर्थ काय, हे पण राईट झालं. त्यानंतर 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी ही मसावी असते. तर मित्रांनो, हा मसावी शब्द आहे का, हा चुकीचा आहे. या ठिकाणी जर लसावी असता तर हे पण ऑप्शन आपलं राईट झालं असतं. पण इथं काय आहे, मसावी, म्हणजेच हे ऑप्शन चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. त्याचबरोबर पुढचा प्रश्न. या ठिकाणी पॉईंटची गणिते विचारलेले आहेत. तर सर्वप्रथम काय करायचं, पॉईंट नाहीत असं विसरून जायचं आणि डायरेक्ट यांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी 9 गुणिले 9 छेदस्थानी 9. आता जेवढेही वरी पॉईंट आहेत, जेवढ्या घरानंतर पॉईंट आहेत तेवढे घरं खाली द्यायचे. म्हणजे 1 2 3 1 2 1, म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 इथं लिहून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. आता खाली जेवढे घर आहेत तेवढे वरी पॉईंट द्या. 1 2 3 4, म्हणजे इथे 4 पॉईंट येणार. म्हणजे हे 4 पॉईंट 1 2 3 4 हे कटले. आता कटल्याच्या नंतर मग इकडे काय राहिलं, 9 1 9, 9 1 9, म्हणजे खाली किती झाले 100, वरी किती झाले 91, म्हणजे 9 गुणिले 9 81, 9 गुणिले 9 81, छेदस्थानी 100. 2 घरीत म्हणून 2 घरानंतर पॉईंट द्या, म्हणजे 0.81 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल. ते मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही पण विचारलेले आहे. म्हणजे हा पण भरतो आणि तो पण भरतो. याचा अर्थ काय, शॉर्टकट आहे 3 गुणिले 6, पहिले दोघांचा गुणाकार आणि नंतर दोघांची बेरीज, म्हणजे 3 + 6 9. याची जर का काटाकाटी केली तर 3 1 3 3 3 9, 3 1 3 3 2 6, म्हणजे याचा अर्थ काय की 2 मिनिट एवढा वेळ लागेल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे. जर 8 मजूर, सोपा आहे मित्रांनो, जर 8
मजूर 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तर 20 मजूर 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? हे 4 कटले, हा 0 कटला, 2/8 म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे? 4. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ABCD यांचे मासिक उत्पन्न सरासरी 48,000 रुपये आहे. जर उत्पन्नाचे गुणोत्तर 5:9:4:2 असेल तर Cचे उत्पन्न किती? तर मित्रांनो, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. सरासरी. सरासरीचा अर्थ काय असतो? एकूण संख्या गुणिले एकूण बेरीज, किंवा जी काय आपली संख्या दिलेली आहे ती असते. मग एकूण संख्या किती यांची? 4 आहे. मग या ठिकाणी 4 गुणिले 48,000 करावं लागेल. 48 करू, कारण ही 0 ॲज इट इज राहतील. 4×8 32, 32ला 2 हातचे आले 3, 4×4 16, 17, 18, 19 म्हणजे 192 आणि वरी 3 शून्य लावून द्या. 1,92,000. ओके, म्हणजे चौघांचं किती आलं आता? 1,92,000 आलं. आपल्याला कोणाचं विचारलं आहे? Cचं. म्हणजे C तर वरती येणार, छेदस्थानी या सर्वांची बेरीज येणार. 9 5 14, 14 4 18, 18 2 20. इकडे किती आलं तर? 1,92,000. मग आता या ठिकाणी काय होणार? 4 20ला भाग द्या 5चा. एक सेकंद, पेन चेंज करूयात. 4 1 4, 4 5 20. परत 5ने याला भाग द्या. 5 3 15, म्हणजे स्टार्टिंगला आपला 3 येणार आहे आणि 3 ही पर्याय क्रमांक फक्त एकामध्ये दिलेला आहे. 38,400. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 40 दिवसाची सरासरी. सरासरीचा अर्थ काय मित्रांनो? गुणाकार, जसं की आपण आताच बघितलेलं आहे. म्हणजे 40 गुणिले 1200 किती येणार? 12 चोक 48, 1 2 3 0, 1 2 3. त्यानंतर 30 दिवसांची सरासरी 1000 म्हणजे किती झाले? हे 30 गुणिले 1000 म्हणजे झाली 30,000. शेवटच्या 10 दिवसाची विचारली. शेवटच्या म्हणजे याच्यातून वजा करावं लागेल. आता हे 48,000मधून 30,000 गेले, राहिले किती? 18,000. 18 भागिले किती करावं लागेल? 18/10, कारण 10 दिवसाची विचारली. हा 0 कटला, राहिलं किती? 1800. हां, 1800 राहायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी 18,000 दिले. पर्याय क्रमांक 1. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर 43 रुपये किलो दराने मिळते, तर साखरेचा दर शेकडा किती घट झाला? तर काय असतं मित्रांनो, जी काय खरेदी किंमत असते ती आपली छेदस्थानी असते. म्हणजे या ठिकाणी 46 ही खरेदी किंमत आहे. पहिले 46 होते, आता झाली किती? 43, म्हणजे 3ने कमी झाली. वरती 3 गुणिले किती? 100. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? 300. 300 छेदस्थानी 46. स्टार्टिंगला 300चे अर्धे घेऊ, 2 भाग दिल्यानंतर 150 आणि 46 अर्धे 23. आता 23 भाग देऊयात. 23 जर भाग द्यायचा असेल तर 23चा पाडा यायला पाहिजे. स्टार्टिंगला आपण काय करू? ऑप्शन वाईज जाऊ. पर्याय क्रमांक जर 1 घेतला तर स्टार्टिंगला काय करू? 6 करू. म्हणजे 23 गुणिले 6, 6 6 12 18, 6 12 13, म्हणजे 138. म्हणजे 6 पूर्णपणे भाग झाला आहे. मग 38 गेले, मग राहिले किती? पुन्हा 12 राहिले. 12 नंतर फक्त आता 1 0 येणार. परत 23चा पाडा आपल्याला कितपर्यंत म्हणावं लागलं? 120पर्यंत. मग 23चा जर पाडा 120पर्यंत म्हणला तर 9 तर येऊ शकत नाहीत ना. 23च्या नंतर 5च येणार, तेव्हा तर कुठं 120च्या जवळपास झाले. म्हणजे ॲक्युरेट आन्सर न काढता ॲप्रॉक्सिमेटला जर काढलं तर डायरेक्ट लवकर निघेल. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. एक्झॅक्ट उत्तर काढण्याची भानगडीत पडत नका जाऊ मित्रांनो, तेवढाही आपला वेळ वाचतो. त्याचबरोबर एका परीक्षेत 80 विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. ठीक आहे, 80 विद्यार्थी झाले. 65 विद्यार्थी इंग्रजीत झाले. ठीक आहे, 65 याच्यामध्ये झाले आणि दोन्ही विषयामध्ये 72 झाले. ठीक आहे, तर याचा रूल काय मित्रांनो? स्टार्टिंगला जेवढे 5 झाले ते सेकंड जेवढे 5 झाले त्यांची बेरीज करून घ्या. म्हणजे 80 आणि 65 किती झाले? 5 आणि 8 आणि 6 14, 145 झाले.
त्याच्यातून जी काही शेवटची संख्या आहे ती वजा करायची. म्हणजे जर 145मधून जर का 72 गेले तर राहिले किती? 73. 73 विद्यार्थी पास आहेत. आपल्याला काय विचारले? अनुत्तीर्ण म्हणजे नापास किती? म्हणजे 100पैकी टोटल असते ना. मग 100 जर का 73 पास झाले असतील मग नापास किती झाले? 23. पर्याय क्रमांक 3. हे झाले फेल आणि हे झाले 73 आहे का ऑप्शनमध्ये? नाही आहे. सॉरी 72 राहतील. म्हणजे 72 हे तुमचे पास. पुढचा प्रश्न आहे, एक फळ विक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू शिल्लक राहतात. 60 विकल्याच्या नंतर एवढे शिल्लक राहतात. म्हणजे टोटल किती असतं? 100. 100पैकी 60 विकले, मग राहिले किती? राहिले फक्त 40. या ठिकाणी 40ची किंमत आपल्याला दिली आहे 780. तर ते काय म्हणते, याआधी किती पेरू होते? म्हणजे 100%. 100 बरोबर किती? या ठिकाणी काटाकाटी करा. एक सेकंद. हा शून्य गेला. 2 भाग 2 1 2 2 4 2 5 10. परत त्याला 32 6 92 18 हा 0. म्हणजे 390 गुणिले 5 करा आता. 390 गुणिले 5. 5 0 0. 9 5 45 लग 5. म्हणजे शेवटी काय येणार आहे? 50 येणार आहे. 50 एकाच ठिकाणी आहे. असं डायरेक्ट चालत जात जा. म्हणजे इथे राहिले 4. परत करून घेऊ गुणाकार. 3 3 5 15 15 4 19. म्हणजे 1950. पुढचा प्रश्न आहे, अमितने 6500 रुपये खरेदी केलेला परफ्यूम 8100 रुपयाला विकला. तर अमितला किती टक्के शेकडा नफा झाला? तर काय करा मित्रांनो, सोपं सांगतो. रेशो कट करा. याचा अर्थ काय? रेशो म्हणजे काय? 0 जेवढं दिसतं तेवढं कट करून घ्यायचे. मग आता इकडे 65 राहिले, इकडे राहिले 81. 65 तर खरेदी किंमत आहे ना. मग खरेदी किंमत नेहमी छेदस्थानी असते. म्हणजे इथं राहिले 65. वरती किती येणार? 81 नाही येणार. 65मधून 81 वजा करावं लागेल. म्हणजे राहतील किती? 65 75 85. म्हणजे परत त्याच्यामधून 4 वजा करावं लागेल. राहिले किती मग? 21 गुणिले 100. आता कशाने भाग देणार? 3ने भाग द्या. सॉरी 5ने द्या. 13 20. परत काय येणार होतं? हे 20 आले ना. 21 दुनी 42 छेदस्थानी 13. 13 ते 20 13 39. एक सेकंड मित्रांनो, आपण काहीतरी चुकते. स्टार्टिंगला काय केलं? 0 कट केले. छेदस्थानी 65 येणार. वरती किती येणार? 81 वजा 65. 6 हातचाला 16 राहतील ना इथे. 8तून 7 गेले 16 बरोबर. आणि गुणले 100. आता काटाकाटी करा. इथे गेला भाग 13चा, इथे गेला 20चा. म्हणजे 16 16 32 320 छेदस्थानी 13. 13 2 26. याचा अर्थ काय? 2चा भाग गेला. मग 2 हे पर्याय क्रमांक एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचे सॉल्व करायची गरजसुद्धा पण नाही आहे, कारण एकाही ऑप्शनमध्ये 2 नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, नफा तोट्यावरती ॲज इट इज प्रश्न विचारलेले आहेत. हा 3रा प्रश्न आहे. एका दुकानदाराने 4700 रुपयाला एक टेबल विकला. जर दर्शनी किंमत ही 5900 असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली? मी काय म्हटलं मित्रांनो, रेशो मेथडने जा. 2 0 कटले, 2 0 कटले. खरेदी किंमत किती? 47. त्याच्यानंतर विकला कितीला? 5900ला. म्हणजे 2 0 तर कटले ना. म्हणजे वर राहिले 47, खाली राहिले 59. आता 59मधून जर का 47 गेले तर राहिले किती? 12 गुणिला 100. म्हणजे वरती किती झाले? हे 1200 झाले ना. 59 वजा 47, 12 राहिले. 1200 छेदस्थानी 47. आता या ठिकाणी 1200ला तर भाग न देण्यापेक्षा 120ला भाग द्या. म्हणजे 47 दुनी 94. 2चाच भाग जाणार ना, कारण जर 3चा भाग दिला तर 120च्या पुढे चालली. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1च मध्ये आहे 2. पर्याय क्रमांक 4 पण येऊ शकतं, पण ते नाही येणार. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे,
संजय व विवेकला वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनाची फरक म्हणताय ना, त्याच्यातला फरक घ्या 2चा. फरक किती आहे? 32. 2 भागिले 32 16. तुम्हाला कोणाचा विचारलं मित्रांनो? संजयचा. संजय किती आहे? 7. 12 गुणिले 7 12 7 16 आलते ना. 16 गुणिले 7 16 7 112. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात. ओके. 8 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कुटुंबात फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती? मित्रांनो, गोष्ट लक्षात घ्या. टोटल आहेत 14. त्याच्यामध्ये 5 तर तुमचे चहा पितात. म्हणजे 5चा तर विषय सोडून द्या, ते आपल्यामध्ये येणार नाहीत. आता 8 व्यक्ती चहा आणि कॉफी पितात. म्हणजे कॉफी तर पकडावं लागेल ना. ओके. कॉफी पकडावं लागेल. म्हणजे इथं राहिले 8. ओके. मग आता हे 8 होते दोन्ही पिणारे. इथं 5 येतं फक्त चहा पिणारे. म्हणजे 8 आणि 5 13. मग टोटल किती होते? 14. मग 14मधून जर का 13 गेले तर राहिले किती? 1. म्हणजे 8 + 1 9. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, सरळ व्याजावरती विचारलेला आहे. मित्रांनो, सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. सरळ व्याज बरोबर P × ठीक आहे, मराठीत लिहितो, मुद्दल, दर आणि कालावधी छेदस्थानी 100. मग या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेली आहे 8000. दर नाही, कालावधी दिला आहे 5 वर्षाचा. दर आपल्याला x मानावं लागेल, काढायचं आहे. छेदस्थानी 100. सरळ व्याज किती? म्हणजे इकडं भागाकारातलं गुणाकारात आलं 2400. मग या ठिकाणी हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला. 5 1 5 5 2 10 बेचोक 8 4 सख 24. याचा अर्थ काय की 6% हा दर आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, 0.17चा घन विचारला आहे. मित्रांनो, घन ऑप्शनमध्ये सर्वांमध्ये सेम तर दिला आहे, फक्त पॉईंटचा तर प्रश्न आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का घन विचारला असेल, घनाचा अर्थ काय? 3. या 3चे डबल घ्यायचे आणि तेवढा घरानंतर पॉईंट द्यायचा. 3चे डबल किती? 6. 6 इथे नाही आहे, 6 इथे पण नाही, 6 इथे पण नाही, एकच ठिकाणी आहे. म्हणजे हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 0.0289 म्हणजे वर्गमुळात 0.289. पॉईंट इथं आहे. पॉईंटच्या नंतर किती घरं आहेत? 4. मग 4 घरं असेल तर आता 4चे अर्धे करावं लागलं म्हणजे 2. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, 53 43 45 57 49 62 73 या सामग्रीचे मध्य काढा. मित्रांनो, मध्यकचा अर्थ काय आहे? मधली संख्या. मग मधली संख्या कोणती येणार आहे? याला आपण काय करू माहिती आहे का? ते म्हणतात ना, चढता क्रम उतरता क्रम, या पद्धतीने लावू. कोणत्या पद्धतीने उत्तर येऊन जाईल? आपण काय करू? चढत्या पद्धतीने लावू. मग चढता म्हणल्याच्या नंतर एकूण संख्या किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. याचा अर्थ काय? या साईडला 3 आणि या साईडला 3. मधली संख्या आपली मध्यक असेल. मग पहिली संख्या कोणती आहे? याला 1 नंबर देऊ. 43च्या नंतर कोणती येणार आहे? 45. याला 2 नंबर देऊ. 45च्या नंतर 47. 47 नाही काही, 49 आहे 3. या ठिकाणी ह्या 3 संख्या झाल्या. आता त्याच्या पलीकडे इकडे 3 येतील. त्याच्यानंतर कोणती येणार आहे? 49च्या नंतर 53. हा 4 नंबरला. त्याच्यानंतर कोणता येणार आहे? 57 5 नंबरला. नंतर 62 6 नंबरला. नंतर 73. म्हणजे हे 3 कटले आणि हे पण 3 कटले. राहिलं काय? 53. म्हणजे 4 नंबरची संख्या राहिली. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, अल्जेब्रिक फॉर्म्युला म्हणजेच काय? बीजगणितावरती जे काय फॉर्म्युले असतात ते या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत. तर या ठिकाणी काय योग्य सूत्र काय? ए + बीचा फॉर्म्युला हा नाही मित्रांनो. ए² + b² + ए² + 2ab + b² याचा फॉर्म्युला आहे.
याचा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर वजा 2 ए स्क्वेअर वजा पाहिजे इथं. ओके, इथं वजा गेलं म्हणजे हे अल्टरनेट केलं म्हणजे हे चुकीचं आहे. ए स्क्वेअर वजा 2ab प्लस बी स्क्वेअर, त्याच्यामुळे हे पण येणार नाही. ए मायनस बी हा पण येणार नाही. पण बरोबर तर फॉर्म्युला कोणता म्हटला तर हा आहे, कारण ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी आकृतीतील रेषाखंडांची संख्या ओळखा. मित्रांनो लक्षात घ्या, रेषाखंड किंवा मैदानी आपण म्हणतो की एका व्यक्तीसोबत एवढे खेळ खेळले तर एकूण किती टीम तयार झाल्या किंवा हँडशेक केला किंवा रेषाखंड, हे सगळं प्रश्न कॉमन असतात. जसं की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मी एका व्यक्तीसोबत 5 वेळा हँडशेक केला तर सांगा एकूण हँडशेक किती होणार. याचा अर्थ काय, 5 गुणिले 4 त्याची मागची संख्या छेदस्थानी 2, याचा अर्थ काय 10 वेळा. सेम हा प्रश्न तसाच आहे. एकूण रेषाखंडाची संख्या किती. आता रेषाखंड किती आहेत, 1 2 3 4 5 आहेत. मग 5 गुणल्याच्या मागची संख्या 4, छेदस्थानी 2, 5 चौक 20, 20 भागिले 2 10. याचा अर्थ काय एकूण 10 रेषाखंड आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण भरपूर मॅथचे क्वेश्चन बघितलेले आहेत, जेवढे काही त्या पेपरमध्ये आले होते तेवढे. याच पद्धतीने उद्या आपण परत एखादा नवीन जिल्हा घेऊ. कोणता जिल्हा घ्यायचा आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.